हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आता घराच्या बाहेर निघालोय. म्हणलं गल्ली दाखवावी कशी गल्ली आहे, किती घर माझं अडचणीत आहे, माझ्या घराला किती रस्ते आहेत यायला. तर आज तुम्हाला मी दाखविणार आहे बाहेर जाऊन. तर काल घर दाखविलं होतं मी, घर बघितलं होतं काल. तर किती अडचणीत आहे, किती रस्ता आहे, रस्ता काय वरून दिसत नव्हता. तर आज मी रस्ता दाखविणार आहे, माझ्या घराला किती रस्ते आहेत. तर ही स्टार्टिंगची बोळखंड आहे म्हणायचं घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदरची. तर ही बोळखंड नाही म्हणलं तर 20 फूट लांब आहे. तर हे इकडं हे बोळखाण संपल्याच्या नंतर दोन्हीकडे रस्ता जातोय म्हणायचं. हे इकडे एक रस्ता जातो, इकडल्या साईडला आम्ही दुकान आहे, किराणा दुकान. तर इकडल्या साईडकडून किराणा सामान आणताव, पुन्हा माळव आणताव, काही दुकानावर जी जी भेटते ती माळव हे आणताव आम्ही. पुन्हा इकडल्या साईडला गाडीनं म्हणजे गाडी ही इकडल्या साईडला आणतो आम्ही इकडूनच. म्हणजे घरी गाडी आणायची असली तर इकडल्या साईडकडून आणतो आम्ही गाडी. पुन्हा नंतर मेन रोड असला इकडं गावात जाण्यासाठी बी हीच रोड आहे. म्हणजे अशी घर आहेत गल्लीतली. तर हे रोड असा उकरून ठेवला होता पाईपलाईन आल्यामुळं. तर ही मध्ये भरमारात उकरला होता, पाईपलाईन फिट बसविली आता ह्याच्या खाली. तर रोड होण्याच्या अगोदर पाईपलाईन नव्हती आली, रोड झाल्याच्या नंतर आली होती, त्याच्यामुळं असा रोड दिसायला लागला. तर मी आता मेन रोडला जायला लागलो. तर ही मेन रोड जी आहे की गावामध्ये जातो आम्ही त्या ह्याच रोडनं. म्हणजे गावात काही आणायचं असलं तर ह्या रोडनं जातो. पुन्हा ही रोड बांधलाय नवीन, म्हणजे इथं पटांगण असल्यासारखं आहे. गाडी इथं उभा करतो आम्ही कधी कधी काय अडचण आली, काम असलं तर घरी यायचं. तर इथं गाडी उभा करायची पुन्हा घरी जायचं. घरी गेल्याच्या नंतर पुन्हा इथंच गाडीनं वापस जायचं. असं आहे, ही गावात जाते रस्ता आमचा. तर ही अशी घर आहेत. गावात जायचा रस्ता म्हणजे इकडूनच मोठी गाडी, बारकी गाडी, इकडल्या साईडनंच ऑटो ही बोलीला तर येतं या. पुन्हा माझ्या पाठीमागे जे आहे ते रानात रोड जातोय. रानात रोड म्हणजे तिकडं विटभाट्या आहेत, रान आहे, गायरान म्हणजे शमशानभूमी. ही सगळं इकडल्या साईडला पटांगण आहे. आणि ही इकडल्या साईडला जी आहे ती ही कंपाऊंड वॉल जी बांधून घेतलेलं आहे. ती पहिले उघडं होतं ही शेती, तर ही कंपाऊंड वॉल आता बांधून घेतलंय. माझ्या पाठीमागलं जेवढं बी कंपाऊंड वॉल आहे ती पहिले कंपाऊंड वॉल नव्हतं आमच्या लहानपणी, आता आता बांधलंय. कारण तिकडं प्लॉटिंग पडली आहे, प्लॉटिंग घरं ही बांधलीत लोकांनी, त्याच्यामुळं कंपाऊंड वॉल केलेला आहे तिकडं. तर ही माझा रस्ता आहे घराकडे जाण्यासारखा जाण्याचा. म्हणजे ही अशी घरं दिसते तर गल्लीत आल्याच्या नंतर मात्र ओळखूच येत नाही घर माझं कुठं आहे. तर विचारावंच लागतंय की घर कुठं आहे म्हणून. माझं शक्तीचं घर कुठं आहे म्हणल्याच्या नंतरच सांगतात कुणी बी की इकडल्या साईडला घर आहे. तर ही अशी घरं आहेत. तर माझं घर एकदम खोसाडात असल्यामुळं मी म्हणलं व्हिडिओ बनवावं आज, गल्लीत कुठं माझं घर आहे. तर वरून काल दाखविलं होतं मी व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये जे होतं घर माझं ते वरून दाखविलं होतं. वरून सगळी गल्लीचा व्ह्यू दाखविला होता. आता हे खालून सध्या आता पायी चलून दाखवायला लागले तुम्हाला व्ह्यू. म्हणजे म्हणलं आता हे कसा दिसतंय दाखवा. तर मी बी बघायला लागलो होतं व्हिडिओमध्ये, तर लय दिसायला लागलं होतं वेगळंच. तर ही उभारले होते मला. मी म्हणलं काय चाललंय, तुम्ही झालं का जेवण फिवण. तर त्यांना वाटलं मी फोनवरच बोलायला लागलो काय की. मग ती म्हणायला लागली तुम्ही फोनवर बोलायला लागला काय की. मला वाटलं, मला म्हणलं नाव काय की. मग मी म्हणलं हां तुम्हालाच म्हणायला लागलं होतं. तर तुम्ही काय करायला, तुम्ही म्हणलं व्हिडिओ शूटिंग काढायला लागलं होतं. असं आहे व्हय. हां हां मग म्हणले असं आहे म्हणलं. मग मी निघालतो घराकडं. आता घराकडं जाताना कसा दिसतोय रस्ता म्हणलं दाखवा म्हणलं तुम्हाला बी. आणि मला तर मी तर काय रोज बघितलेला रस्ता आहे, तर तुम्हाला दाखवतो म्हणलं हे रस्ता कसा दिसतोय. तर हे घराकडे जायला लागलं होतं. तर ती बोलत होती मला असं असं काय व्हिडिओ शूटिंग करायला लागला. म्हणलं काम आहे मला व्हिडिओ टाकायचं आहे म्हणून केलंय म्हणलं व्हिडिओ शूटिंग. बरं बरं म्हणली. ती गेलं घरात. मग मी आलो आता घराकडे इकडल्या साईडला. तर हे शेजारी आता गेली होती माझ्या. म्हणलं कशाला हे तोंड दाखवायचं म्हणलं तेवढं, त्याच्यामुळे दाखवलं नाही. त्या घराकडे आलो मी. त्या घराकडे आल्याच्या नंतर पाऊस थेंब यायला लागले होते भरपूर. तर भरपूर यायला लागले होते, लेकरं काढायला होते कपडे. एक मुलगी आहे माझी, एक बहिणीची मुलगी आहे, आणि 2 शेजाऱ्याचे आले होते इथं खेळण्यासाठी. खेळायला लेकरं येते तर घरी पोरीकडं माझ्या, त्याच्यामुळे आले होते. तर मग म्हणलं कपडे हे काढा आणि मध्ये टाकवा म्हणलं, पाऊस यायला लागलाय म्हणलं. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. काल तर घर बघितलं होतं माझं, आज तुम्हाला गल्ली दाखविली. तर मला सबस्क्राईब, लाईक करा आणि फॉलो बी करा. म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजे एक बी सबस्क्रायबर येईना गेलाय मला आताच माझ्या चॅनलवर.